साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महाराष्ट्र शासनाने सोलापुरातील व्यापारी संस्था, दुकाने, छोटे व्यावसायिक खोकेधारकांना सोमवारपासून दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने सोलापूर जिल्हा परिषद परिसरातील खोकेधारकांनी एकत्रित येऊन शासनाचे तसेच बंद प्रश्नावर वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या कार्यात मोलाचे सहभाग असलेले रॉयल सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक नदाफ यांचे आभार मानले। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी तसेच लॉकडाऊन घोषित केले होते। गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यातील विशेषतः सोलापूर शहरातील हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद होती। शासनाने व्यापारी, छोटे व्यावसायिक आणि खोकेधारकांची दुकाने नियम व अटी लागू करून ते उघडण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी रॉयल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सादिक नदाफ हे शासनाकडे पाठपुरावा करत होते। शासनाने सोमवारपासून शहरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिल्याने सोलापूर जिल्हा परिषद परिसरातील खोकेधारकांनी एकत्रित येऊन सादिक नदाफ यांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करत पेढे वाटले। यावेळी रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्था व व्यापारी, खोकेधारक आणि सहकाऱ्यांनी राज्य शासन, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, सोलापुरातील सर्व नगरसेवक, नेते मंडळीचे यावेळी आभार मानले। रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष व खोकेदार संघटनेचा अध्यक्ष म्हणून सर्वात अगोदर राज्य सरकार व पालकमंत्री व अजितदादा पवार यांचा मी आभार व्यक्त करतो। कारण की ह्यांनी जे आणि आयुक्त साहेब व आमचे नेते मंडळी व नगरसेवक यांचा पण मी आभार व्यक्त करतो। जे आयुक्त साहेबांना जे दुकान उघडण्याची जे परवानगी देण्यात आली तमाम लहान व्यापाऱ्यांना मनाला छान वाटलं की बाबा आमची कुठं तर दखल घेण्यात आली। आपण सातत्यानं बघत आहात की आम्ही साक्षरता मोहीम घेतलात, कलेक्टर साहेबांना भेटलात, आयुक्त साहेबांना आम्ही स्वतः जाऊन भेटलात, मुख्यमंत्र्यांना लेटर पाठवलात मेलच्या दौरात आणि सर्व नेत्यांच्या संपर्कात होतात। सर्व नेत्यांशी आम्ही संपर्क साधून सर्व नेता मंडळी, सर्व नगरसेवक वगैरे जे काय आहे तिने मनामध्ये घेऊन व्यापाऱ्यांचं ऐकून ह्याची दखल घेऊन आयुक्त साहेबांना सांगून खासकर सोलापुरांचे विशेष अजितदादांनी जे दखल घेतली याच्या सर्व नेता मंडळी व यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो। आणि दुकान जे तुम्ही बघितलं तर असल्या महामारी काळाच्या वेळेत फक्त बळी पडलं तर फक्त लहान छोटा व्यापारीच बळी पडलं। या 2 महिन्यात जे वाटोळा जे सत्यानाश जे नुकसान झालं व्यापाऱ्यांचं ते तुम्ही बघत आहात। आज मी तमाम व्यापाऱ्यांना मी संघटनातर्फे मी आवाहन करतो की तुम्ही स्वतः सोशल डिस्टन्सिंग ठेवा, स्वतःचा चेकअप, रॅपिड चेकअप वगैरे करून घ्या। असा 3री लाट येणार आहे याचं पण आपण जाणीव घेऊन आणि सर्व दुकानासमोर गर्दी करू नये याविषयी मी आपले 2 शब्द व्यक्त करतो। माननीय मुख्यमंत्री, सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो। आणि माझे जे रॉयल बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत श्री सादिकभाई नदाफ यांच्या अथक प्रयत्नांनी, अथक परिश्रमांनी आमच्या सगळ्या खोकेधारकांचे जे खोके चालू झाले त्यांचंही आम्ही मनापासून आर्थिक आणि तंगीतून दूर केल्यामुळं आम्ही त्यांचे आभार मानतो आहे। आमच्या ह्या परिस्थितीत कोरोनाच्या काळात आमची जर दुकानं चालू झाली नसती तर आम्ही खूप आर्थिक संकटातून गेलो असतो। त्यातून त्यांनी आम्हाला पुढाकार घेऊन आमच्यासारख्या लहान माणसांना जवळ घेऊन जे त्यांनी सहकार्याची भावना दाखवली त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे। आणि ह्या काळात आम्ही सर्व खोकेधारक सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू। जहिरुद्दीन नदाफ, सर्वप्रथम राज्य शासनाचं आणि वरिष्ठ नेत्यांचं त्याचबरोबर सादिक नदाफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो की जे सामान्य व्यापारी आहेत, जे छोटे छोटे व्यापारी आहेत की त्यांना दिलासा देण्याकामी सादिकभाईंनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जे प्रयत्न केले, राज्य शासनाला पत्रव्यवहार केलं, पालकमंत्र्यांशी पत्रव्यवहार केलं, कलेक्टरांशी, आयुक्तांशी जे पत्रव्यवहार केलं आणि त्या पत्राची दखल घेऊन आणि बरेचसे सर्व नगरसेवक, सर्व इथले सर्व पक्षाचे नेते मंडळींचं सुद्धा आभार आहे की त्यांचंसुद्धा प्रयत्न कामी आले। आणि हे नाही उघडलं असतं तर सामान्य व्यापाऱ्यांचं कुणाचं कर्ज आहे, कुणाचं देणं घेणं आहे, मग इन्कमच बंद असेल तर सामान्य दुकानदाराची किंवा सामान्य व्यापाऱ्यांची होरपळ होत असते।
आणि अजून एकदा सर्वांचं अभिनंदन करतो. सादिक भाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं सुद्धा अभिनंदन करतो की सर्व व्यापाऱ्यासाठी स्वतः प्रयत्न स्वखर्चाने जाणं येणं, सगळ्यांशी सल्लामसलत करणं. आणि एक विनंती करतो सर्व व्यापाऱ्यांना, शासनाच्या नियमाचं पालन करा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि जे शासनाने नियम घालून दिलेत आणि शासन नियम घालू दे न आपण एक आपली काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे. कारण जीवापेक्षा कोण मोठं नाही, ते आपण काळजी घेतलं पाहिजे. यावेळी जहीरुद्दीन नदाफ, हबीब नदाफ, गुलाब जहागीरदार, अजय मौला आणि व्यापारी उपस्थित होते.